बघा, रमेशने एक जुनी स्कूटर 4,700 रुपयास विकत घेतली. ती दुरुस्त करण्यासाठी 800 रुपये इतका खर्च केला. जर त्याने ती स्कूटर 5,800 रुपयास विकल्यास त्याला किती टक्के फायदा होईल? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांनी ते विचारलेले असतात. या रमेशनं 4,700 रुपयाला स्कूटर खरेदी केली, म्हणजे विकत घेतली, म्हणजे खरेदी केली, म्हणजे ही मूळ खरेदी. याला आम्ही मूळ खरेदी म्हणायचं. लेकरांनो, लक्ष द्या. आता पुढं म्हणते की रमेशनं खरेदी स्कूटर केल्याच्या नंतर 800 रुपये इतका खर्च केला. मग हे 800 रुपये हा डागडुजीसाठी, दुरुस्तीसाठी खर्च, हा दुरुस्ती खर्च, हा जो खर्च केला, हा जो खर्च आहे तो त्या मूळ खरेदीमध्ये ऍड करा आणि याची बेरीज केल्याच्या नंतर प्राप्त होणार जे उत्तर असते लेकरांनो, जसं की 0 0 8 आणि 7 1500, 5 हाताला 1, 4 आणि 1 5, म्हणजे हे 5,800 रुपये जे बनले याला म्हणायचं नवीन खरेदी. आता ही स्कूटर त्यानं काय केलं की ही स्कूटर त्यानं विकली. आणि केवढ्याला विकली हो? गणित म्हणते की त्यानं ही स्कूटर आता 5,800 रुपयाला विकली, म्हणजे ही 5,800 रुपये झाली विक्री. बर, मग आता एकंदरीत या घडामोडीतला प्रत्यक्ष नफा या रमेशला झालेला किती? नफा म्हणजे विक्री वजा ही नवीन खरेदी घ्या 5,500. याचा अर्थ रमेशला 300 रुपये हा प्रत्यक्ष नफा झाला. आम्हाला विचारला की त्याला किती टक्के फायदा होईल, म्हणजे प्रश्नामध्ये आम्हाला शेकडा नफा विचारला. हे काही सूत्र असतात, पाठ केले पाहिजे आम्ही. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 आणि भागीला खरेदी किंमत. लक्षात घ्या, प्रत्यक्ष नफा 300 सर, सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला आणि खरेदी किंमत ही नवीन 5,500. ओके, इथं 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा, म्हणजे 300 छेदस्थानी 55. आता 5 11 55, 5 सक 30, उरलं 0. 6 वर म्हणजे 60 छेदस्थानी 11. त्याला किती टक्के फायदा होईल? तर 60 छेदस्थानी 11%. याची उत्तर एखाद्या वेळेस तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दर्शवलेले असतील तर अशी मांडणी करा. 60 भागीला 11, 11 5 55, खाली उरतात 5, म्हणजे उत्तर काय येणार? तर हा भाग, अर्थात भागाकार म्हणजे पूर्णांक, बाकी अंशस्थानी मांडा, छेदस्थानी भाजक मांडा. 5 आपलं 5.5/11%. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात जेव्हा आम्ही रूपांतरण करतो तेव्हा 60/11 असंच उत्तर येते. वाटल्यास पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक रूपांतरण करायचं कसं, हा प्रश्न. तेव्हा त्याचं विश्लेषण असं की छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल अंश वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 11 5 55, 55 मध्ये 5 मिळवले, 55 5 60, छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 60/11. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. असं उत्तर दिलं का असं आता तुमचं तुम्ही पहा. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा डेली सराव करता येईल. ओके, शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करा.